सो हवाईयन थीम ह्याच्यामुळे आपण ठेवलंय कारण संकेत आणि भाग्यश्रीचं सर्वात आवडतं ठिकाण हे हवाई आहे आणि बाबू हवाईमध्ये नाही झालाय. सो बाबू हा मुंबईतच झालाय पण हा त्यांचं सर्वात आवडतं ठिकाण हा हवाई आहे त्याच्यामुळे द थीम इज हवाई. पहिल्या क्षणी जेव्हा बाळाला बघितलं तेव्हा लिटरली पोटाच्या आतून बाहेर येत होता आणि तो खूपच इम्पॉर्टंट क्षण होता कारण त्या क्षणी आपण बोलतो ना काय काय मोमेंट्स असे असतात ज्याच्यामध्ये आपण आयुष्य जगतो तर तो एक मोमेंट होता. कारण तेव्हा कसं झालं की जेव्हा ऑपरेशन करत होते चालू होतं तेव्हा भाग्यश्री आणि माझे आम्ही डोळे घालून एकमेकांकडे फक्त बघत होतो आणि दोघांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होतं आणि तेव्हा सार्थक बाहेर निघाला. आमचं त्याच्याकडे पण लक्ष होतं आणि एकमेकांकडे पण होतं आणि हे खरोखर आमच्यासोबत होतं आहे हे आम्ही फक्त इमॅजिन करत होतो. आणि जेव्हा तो पहिल्यांदा रडला तेव्हा खूप खूप भारी वाटलं आणि असं वाटलं की अचानक सगळं सत्य झालं आहे, अचानक रिस्पॉन्सिबिलिटीज आले आहेत आणि खूप खूप जास्त प्रसन्न वाटलं. म्हणजे वेगळी फिलिंग आहे. मी शब्दांमध्ये त्याला डिस्क्राईब पण नाहीच करू शकत बिकॉज त्याला काढायचा प्रयत्न करत होते बाहेर आणि साहेब आतमध्ये स्विमिंग करत होते तर त्यामुळे त्याला धक्का मारला आणि ज्या मोमेंट तो बाहेर आला मी ह्याच्याकडे बघितलं आणि हा माझ्याकडे बघत होता आणि आय डोंट नो हाव दोघे आम्ही रडत होतो. सो आय थिंक ह्या फिलिंगपेक्षा प्रेशियस फिलिंग काहीच नाही आहे. वी आर व्हेरी व्हेरी ब्लेस्ड दॅट सार्थक आमच्या लाईफमध्ये आहे. त्याने खऱ्या अर्थात आमच्या लाईफला मिनिंग आणलं आहे आणि आम्ही खूप ब्लेस्ड आहोत दॅट ही इज आर बॉय. तर नववर्षाची 2025ची आम्हाला पडवळ परिवाराला एक सुखद घटना म्हणजे 7/1ला बाळाचा जन्म झाला आणि पडवळ कुटुंबियांमध्ये नवीन पिढी जन्माला आली. त्यामध्ये आमच्या सर्व पडवळ परिवाराच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते अविस्मरणीय होतं आणि ते कधी आम्ही विसरू शकणार नाही. आमच्या घरामध्ये नवीन बाळ आलं आणि आमच्या घरामध्ये जी नवीन ऊर्जा तयार झालेली आहे त्याची आम्ही वर्णन करू शकत नाही. पण घरातलं वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे की खूपच छान झालेलं आहे. त्याबद्दल संकेत आणि भाग्यश्री दोघांचे खूप खूप अभिनंदन. भाग्यश्रीची जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा आम्हाला कळलं की मुलगा झालेला आहे पण माझं असं काही नव्हतं की मुलगा व्हावा की मुलगी व्हावी. पण मुलगा झालेला पाहून आणि त्याला बघितल्याबरोबर जो आनंद झाला तो अविस्मरणीय आहे. पण आमच्या घरात खूप वर्षांनी म्हणजे एक लहान मूल आल्याचं आम्हाला समाधान झालं आणि हे 3 महिने त्याच्याबरोबर कसे गेले हे कळलं पण नाही.
मला आणि आपल्या बहिणीला मस्त एक छानसं मुलगा झाला ऑन 7th जानेवारी. सर्वात बेस्ट गोष्ट आहे की मी 5th जानेवारी तो 7th जानेवारी सो आमचे सनशाईन्स मिळतात आणि इट वुड बी सुपर फन. बट बीट अ बॉय बीट अ गर्ल काही असू दे, ॲट दी एंड ऑफ द डे द बेबी वॉज हेल्दी, द मॉम वॉज हेल्दी. दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अस. आणि सर्वांसाठी तो खूप इमोशनल आणि एकदम अमेझिंग वाला क्षण होता. म्हणजे आम्ही पर्सनली कधी एक्सपिरियन्स नाही केला होता, कारण आमच्या घरातलं ते फर्स्ट बाळ आहे जे आता झालं आहे म्हणजे आमच्या जनरेशननंतर. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. त्याला जेव्हा भेटलो ॲज इन जेव्हा मला न्यूज कळली, दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स डेफिनेटली. सर्वांमध्ये एक रॉ इमोशन्स होते की व्हॉट वुड हॅपन, वुड इट बी अ बॉय, वुड इट बी अ गर्ल, कसं असणार, काय असणार. सर्वांमध्ये भरपूर सारी एक्साइटमेंट होती. त्याला थोडंसं जेव्हा समजायला लागेल तेव्हा त्याच्याबरोबर जो फन येणार, त्याला बाहेर घेऊन जाणं, मॉलला, बाईक राईडवरती, बीचवरती, सगळीकडे घेऊन त्याला फिरणं. आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट मोमेंट. कारण आय वॉन्ट बी द बेस्ट काका दॅट बॉय विल एव्हर हॅव. आणि तो जी मम्मी पप्पांबरोबर जी मस्ती नाही करू शकतात, तो माझ्याबरोबर तीवाली मस्ती करणार आहे. सो फुल नो होल्ड्स बार्डवाली आमची मजा असणार आहे. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट क्षण की जेव्हा तो अजून थोडासा मोठा होतो आणि आम्ही फुल एकदम गाजवून टाकलं पाहिजे.